नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. एक वेगळाच असा थरार पाहायला मिळणार आहे, जो तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. मल्लिका आणि अंशुमनचा एक नीच प्लॅन आणि त्या प्लॅनची समरने केलेली धुळाधान. बापरे! समरने अंशुमनचा सर्वांसमोर जो काही करेक्ट कार्यक्रम केला आहे तो बघून तुम्हालाही समरचा अभिमान वाटणार आहे. आणि इतकंच नाही, समर आता अंशुमनला जबरदस्त अशी शिक्षासुद्धा देणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सविस्तर बघूया की आश्रम पाडण्याच्या कटामागे नक्की काय काय घडलं ते. तर आपण पाहतो की स्वानंदी आता वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी निघालेली असते. तिने सुंदर अशी चंद्रकोर टिकली लावलेली असते आणि ती इतकी सुंदर दिसत असते की काही सांगायलाच नको. तेवढंच मागून समोर येतो. तो तर तिच्याकडे बघतच राहतो, पूर्णपणे हरवून गेलेला असतो. स्वानंदी बोलते, राजवाडे तुम्ही येणार आहात ना? तेव्हा समर बोलतो, स्वानंदी मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिथे वेळेवरती पोचेन आणि तुमचा हा कार्यक्रम आपण मस्तपैकी पार पाडू. तुम्ही आता जा, मी आलोच. पण आपण तर पाहिलंच, अंशुमनने हा सगळा प्लॅन ऐकलेला असतो. तो तातडीने पळत मल्लिकाकडे जातो आणि तिला सगळी खबर देतो. आणि हे ऐकून मल्लिकाच्या चेहऱ्यावरती एक भयानक असं हास्य येतं. ती अंशूला भडकवत म्हणते, अंशू त्यांना वाटतंय ते तिथे झाड लावून पुण्य कमवतील आणि आश्रमाचं नाव मोठं करतील. पण आपल्याला काय करायचंय हे तर तुला चांगलंच माहिती असेल. आपल्याला त्यांच्या याच वृक्षारोपणाचं विषारोपण करायचंय. या आश्रमाच्या मुळावर असा काही घाव घालायचा आहे की आश्रम पुन्हा उभा राहताच कामा नये. आणि त्यामुळे काय होईल? स्वानंदीचा हिरमोड होईल आणि त्यामुळे समरचा सुद्धा हिरमोड होईल आणि त्यामुळे या स्वानंदी आणि समर या दोघांची सुद्धा बदनामी होईल. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. आणि अंशू तुला माहिती आहे ना पुढे काय करायचं आहे ते? त्यावर अंशू बोलतो, मॉम तू अजिबात काळजी करू नकोस, मला पुरेपूर माहिती आहे की पुढे काय करायचं आहे. जस्ट वेट अँड वॉच. आणि याच कटाची अंमलबजावणी करायला तो आता सुरुवात करतो. तो लगेच आता एका गुंडाला फोन करतो आणि बोलतो, मी तुझ्या अकाउंटवरती 50,000 रुपये ॲडव्हान्स पाठवले आहेत. आत्ता चत्ता गळ्यामध्ये खोटे प्रेस आयडी अडकवा आणि हातात कॅमेरा घ्या. एक थोड्या वेळाने मला ते वृद्धाश्रम मोकळं झालेलं दिसलं पाहिजे. तिथे जाऊन अशी काही दहशत निर्माण करा की स्वानंदी स्वतःहून घाबरून ते आश्रम सोडून पळून गेली पाहिजे. सगळीकडे समर आणि स्वानंदीची अशी काही लायकी गेली पाहिजे की दोघेही सगळ्यांना तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिले पाहिजे. तेव्हा गुंड बोलतात, साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, काम फत्ते झालं म्हणून समजा. आता त्या आश्रमाच्या जागेवर फक्त आमचाच कल्ला असेल. आता फक्त तुम्ही बघाच आम्ही काय करतो ते. असं म्हणतच हा गुंड खोटा पत्रकार बनून स्वानंदीच्या आश्रमात येतो. त्याने गळ्यामध्ये खोटी आयडी घातलेली असते, हातामध्ये मोठा कॅमेरा असतो आणि जेणेकरून कोणाला संशय येत नाही की हा खोटा पत्रकार आहे ते. आणि तोच तिथे आता स्वानंदी सुद्धा आलेली असते. ती खूप सुंदर दिसत असते आणि समरच्या येण्याची वाट बघत असते. तेवढंच हे पत्रकार तिथे येतात आणि स्वानंदीला चांगलेच घेरतात. त्यातली एक पत्रकार बाई बोलते, मॅडम तुम्ही तर म्हणाला होता की समर सर येणार आहेत म्हणून, पण समर सरांचा तर कुठेच पत्ता दिसत नाहीये. तुम्ही आमच्याशी खोटं बोललात का? नाही म्हणजे 1 तास उलटून गेलाय, अजून समर सरांचा पत्ताच नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही आम्हाला खोटं सांगितलं का की समर राजवाडे ते हजेरी लावणार आहेत ते? आणि मग काय, अंशूच्या खोट्या पत्रकाराला तर आयतं कोलीतच हातात भेटलेलं असतं. तो बोलतो, काय नाही, इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणारच नाहीये. ही जी माणसं आहेत ना ती ढोंगी आहेत, खोटी आहेत, फक्त दिखावा करतायत की आम्ही वृक्षारोपण करतोय. पण तसं काही होणार नाहीये. स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी हे सगळे चोचले सुरू आहेत. मला तर असं वाटतंय हे आश्रम बंदच पाडलं पाहिजे. तेव्हा दुसरा पत्रकार त्याची साथ देत बोलतो, हो हे आश्रम त्वरित बंद करा, इथे बेकायदेशीर काम चालतं, आश्रम पाडून टाका. मी तर म्हणतो बुलडोझरवाल्याला बोलवा आणि या आश्रमावरून फिरवून टाका. तेव्हा खोटा पत्रकार बोलतो, या सगळ्याची काही गरज नाहीये, मी ऑलरेडी बुलडोझरवाल्याला बोलून ठेवलंय, तो त्याचं काम करेल. असं म्हणतच तो शिट्टी मारतो आणि मग काय, तो बुलडोझरवाला आश्रमावरती चढू लागतो. हे सगळं पाहून तर तिथले आजी आजोबा आणि स्वानंदी प्रचंड घाबरतात. त्यांना फार भीती वाटू लागते. स्वानंदीला तर काही सुचत नसतं की आता या परिस्थितीला कसं सामोरे जावं. ती पूर्णपणे ब्लँक झालेली असते. ती विचार करत असते की राजवाडे तर मला म्हणाले होते की ते वेळेवरती येतील, मग अजून का नाही आलेले? आणि मला तर चांगलंच माहिती आहे ते त्यांचा शब्द कधीच मोडत नाहीत. हे राजवाडे पण ना कुठे अडकले तेच मला कळत नाहीये. राजवाडे पटकन या, मला तुमची गरज आहे. असं म्हणतच ती मनापासून आता समरला हाक मारते. आणि ते म्हणतात ना, एका माणसाने जर मनापासून दुसऱ्या माणसाला हाक मारली असेल तर ती हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेच. आणि अशा प्रकारे आता स्वानंदीची ती हाक समरपर्यंत बरोबर पोचलेली असते. आणि तसं पण मित्रांनो, जिथे आपल्या स्वानंदीवरती संकट येतं तिथे आपला समर कसा बरं मागं राहील? पांढरी टोपी, डोळ्यांवरती काळा चष्मा आणि सुंदर असा कुर्ता घालून समरची तिथे एक जबरदस्त डॅशिंग अशी एंट्री झालेली असते. समर आल्या तिथल्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतो. स्वानंदीचा घाबरलेला चेहरा बघून त्याला आता सगळं कळून चुकलेलं असतं हे सगळं नक्की काय चाललंय. आणि आपला समर किती हुशार आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये.
त्याच्या एका नजरेतच लक्षात येतं की हे खरे पत्रकार नाहीतच. समरचा राग आता अनावर झालेला असतो. तो थेट त्या मुख्य खोट्या पत्रकाराची कॉलर धरतो आणि त्याला हवेत उचलत दरडावून विचारतो, ए बाबा, तुझा हा खोटा कॅमेरा आणि तुझा तोरा इथे चालणार नाही. आत्ताच्या आत्ता तो बुलडोझर मागे घ्यायला सांग. पण तो खोटा पत्रकार मात्र पुरताच घाबरलेला असतो. त्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा फुटायला तयार नसतो. तेव्हा समर बोलतो, एका सेकंदात खरं सांग, तुला इथे कोणी पाठवलंय? अरे सांग, मी तुला काहीतरी विचारतोय. कोणाचे पैसे खाल्लेस तू? नाहीतर याच खड्ड्यात मला तुला पुरायला 1 मिनिटही लागणार नाही. पण तो गुंड मात्र तोंडातून एक शब्द सुद्धा काढायला तयार नसतो. तेव्हा समर बोलतो, बोलतोस का? नाहीतर तुझा हा खोटा कॅमेरा बंद करेन आणि तोच कॅमेरा मी तुझ्या डोक्यात फोडीन. आणि आता मात्र समरचा तो रुद्रावतार आणि त्याचा तो राग बघून ते खोटे पत्रकार अक्षरशः लटलट कापायला लागतात. जीवाच्या भीतीने तो मुख्य गुंड लगेच तोंड उघडतो आणि बोलतो, सांगतो, साहेब, आम्हाला सोडा. हे सगळं आम्ही आमच्या मनाने नाही केलेलं. ते तर आम्हाला अंशुमन साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनीच आम्हाला 50,000 रुपये दिले आणि सांगितलं की त्या कार्यक्रमात जायचं आणि त्या कार्यक्रमाची धूळधाण करायची. समर, स्वानंदी या दोघांची बदनामी करायची. आणि हे सगळं ऐकून तर समरच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदीला तर अंशूचा इतका राग येत असतो की काही सांगायलाच नको. ती बोलते, राजवाडे, आता या अंशुमनला सोडायचं नाही. तुम्ही भाऊ म्हणून, लहान भाऊ म्हणून त्याच्या चुकीवरती पांघरून घालता, त्याला दरवेळेस सोडून देता, पण आता सोडायचं नाही. यावेळेस त्याला चांगली शिक्षा द्या. कारण आता प्रश्न आहे आपल्या लोकांचा, वयोवृद्ध लोकांचा. त्यांना जर त्रास झाला असता, देव ना करो त्यांच्याबरोबर जर काही वाईट घडलं असतं, तर याला कोण जबाबदार होतं? आणि आता इथेच खरा ट्विस्ट सुरू होतो. समर आता तातडीने अंशुमनला फोन करून तिथेही बोलावून घेतो. आणि आता येतो खरा महा ट्विस्ट. समर अत्यंत शिताफीने अंशुमनला फोन करतो आणि त्याला गोड बोलून तिथे बोलावून घेतो. अंशुमनला वाटतं की वा, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि आश्रम पाडलं गेलाय. तो मोठ्या रुपाबा तिथे येतो आणि तिथे आल्यावर बघतो तर काय, त्याचे गुंड खाली मान घालून उभे असतात. पण समर मात्र लालबुंद होऊन त्याच्याकडे बघत असतो. अंशुमनला काही समजायच्या आत समर त्याची कॉलर पकडतो आणि सर्वांसमोर त्याची चांगलीच लायकी काढतो. समर म्हणतो, काय रे अंशुमन, तुला आश्रम पाडण्याची आणि विषारोपण करण्याची खूप खाज आली होती ना? पण अजिबात काळजी करू नकोस, आज तुझी ही खाज मी कायमची मिटवतो. समर आता तिथे असलेला एक फावडा उचलतो आणि अंशुमनच्या हातात देतो आणि त्याला अशी काही शिक्षा सुनावतो की जे ऐकून सगळ्यांनाच घाम फुटतो. समर आता मोठ्या आवाजात सर्वांसमोर सांगतो की अंशुमन, आजपासून तू या आश्रमाचा माळी आणि तुझी शिक्षा हीच आहे की स्वतःच्या हाताने ते खड्डे खणायचे आणि तब्बल 1000 झाडं लावायची. जोपर्यंत ही 1000 झाडं लावून होत नाही, त्यांना पाणी घालून होत नाही, तोपर्यंत तू इथून एक पाऊलही बाहेर टाकायचं नाहीस. आणि जर तू असं केलंस, पळून जाण्याचा प्रयत्न केलास, तर तुझे पाय मोडून याच आश्रमात ठेवेन. हे ऐकून अंशुमनचा चेहरा अक्षरशः पांढरा पडतो आणि हे ऐकून तिथे असणाऱ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर, स्वानंदीच्या चेहऱ्यावर एक मोठे समाधान पाहायला मिळते. हे सगळं पाहून तर स्वानंदीला आता भरून आलेलं असतं. ती बोलते, राजवाडे, आज तुम्ही नसता तर या वृद्धाश्रमाचं काय झालं असतं? देव जाणे. राजवाडे, आज फक्त तुम्ही या वास्तूचे दगडविटा नाही वाचवलेत, तर या सर्व आजी आजोबांच्या भावना आणि त्यांच्या हक्काचा निवारा वाचवला आहेत. तुमचे जितके आभार मानू ना, तितके कमीच आहेत. तेव्हा समर बोलतो, स्वानंदी मॅडम, अहो आभार कसले मानताय? हे तर माझं कर्तव्यच होतं आणि जोपर्यंत मी ते उभा आहे ना, तोपर्यंत या आजी आजोबांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही. आणि त्यात अंशूसारख्या नीच माणसांना त्यांची लायकी दाखवून देणं हे तर फारच गरजेचं होतं, भले तो माझा भाऊ का असेना. एक आजी आता पुढे येतात आणि बोलतात, बाळा समर, आज तो आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देवासारखा धावून आलास, नाहीतर या माणसांनी आज आमचं छत हिरावून घेतलं असतं रे. सगळ्या आजी आजोबांनी समोर हात जोडलेला असतो. समर बोलतो, अहो आजी, हे काय करताय तुम्ही? तुमचे हात फक्त आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहेत, असे हात जोडण्यासाठी नाही आहेत. आणि आता चिंता कसली करताय? आपला नवीन माळे आलाय ना बागकाम करण्यासाठी, असं म्हणत असतो. मुद्दाम अंशुमनकडे बघून हसू लागतो. अंशुमनच्या अंगावरती मात्र साधे कपडे आहेत, हातात कुदळ आणि फावडा आहे आणि तो वैतागून घाम पुसून माती खड्डे खणत आहे. समर आता त्याला टोमणा देत बोलतो, काय रे अंशू, एवढं दमलास? अजून 999 झाडं लावायची बाकी आहेत. त्यामुळे जरा दमानं, जरा बेतानं, कारण दिवसभर तुला हे काम करायचंय. अंशू मात्र दातोट खात असतो, पुटपुट म्हणत असतो, समर, या अपमानाचा बदला मी नक्कीच घेईन, तुला सोडणार नाही मी. आणि तेवढ्यातच एक आजोबा बोलतात, चला मुलांनो, ज्या चांगल्या कामासाठी आपण सगळे जमलो आहोत त्याची सुरुवात तर करूया. समर, स्वानंदी, या संकटावरती तुम्ही दोघांनी मिळून मात केली आहे, त्यामुळे हे पहिलं रोपटं तुम्ही दोघांनी एकत्र लावायचं आहे. आणि मग काय, दोघे मिळून पहिलं रोपटं लावू लागतात. स्वानंदी आता त्याच्याकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते, राजवाडे,
वरवरून तुम्ही किती कठोर दिसत असलात ना, तरी तुमचं मन मात्र खूपच निर्मळ आहे आणि ते आज मला पुन्हा एकदा समजलं आहे. असं म्हणत असते त्या दोघांना इमॅजिन करू लागते, ते म्हणजे डान्स करताना. खूपच रोमॅन्टिक असा डान्स आपल्याला बघायला मिळणार आहे. पण 100% हे स्वानंदीचं स्वप्नच आहे. पण समर मात्र असलं स्वप्न कधी बघेल? त्याला स्वानंदीसाठी प्रेम कधी निर्माण होईल हे तर बघणं इंटरेस्टिंगच ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.